श्रीराम. मी शांता पोद्दार. मनाच्या श्लोकाचे चिंतन करण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मनाच्या श्लोकाचे चिंतन करण्याआधी त्यामागील समर्थांचे हे लिहिण्यामागचे उद्देश, अनुभव आणि मनाच्या सामर्थ्याबद्दल थोडा विचार करूया. समर्थांनी मनाला उद्देशूनच का श्लोक लिहिले, तर आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्वाचा अंग म्हणजे मन. ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. मनाचे असे आहे की ते जास्त ताणू नये किंवा ढिल्लेही सोडू नये. त्याला समर्थांनी अंजारून गोंजारून सज्जन मना असे कौतुकाच्या बोलाने बोध केला आहे. मनोबोधाची 205 श्लोक म्हणजे प्रत्येक श्लोक एक एक मंत्र आहे. हे मानस सरोवराच्या शुद्ध पाण्यासारखे आहे. कोणत्याही आध्यात्मिक ग्रंथात सद्गुरू आपल्या शिष्यांना उपदेश करताना आढळतात. मनाच्या श्लोकाचे हे खास वैशिष्ट्य आहे की येथे आपणच आपल्या मनाला समजावून सांगायचे आहे. मन हे ओढाळ आहे, वायूपेक्षाही चंचल आहे. हे नेहमी पापाचे सांगाती आणि मोहाच्या भोवतीच फिरणारे आहे. त्याला वश करायचे झाल्यास सद्गुरु कृपाच हवी. मग आपण आपलं मन ताब्यात आणताना आपल्या मनाचं ऐकायचं नाही, तर समर्थांच्या मनासारखे वागायचे, म्हणजे आपल्याला वश होईल. समर्थांचे ऐकायचं म्हणजे काय, तर मनाच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे वागत राहिलो तर नक्की त्यांची कृपा होईल आणि भगवत प्राप्ती होऊन आपल्या जीवनाचे सार्थक होईल. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकातला हा पहिला श्लोक आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम. कोणतेही पवित्र कार्य करताना पहिले वंदन श्री गणेशाला, कारण तो विघ्नहर्ता आहे. कोणत्याही कार्यात विघ्न आणणारे विघ्न संतोषी लोक असतात. ते कार्य निर्विघ्नपणे पार पडले की ह्या विघ्नहर्त्याच्या कृपेनेच. तो गणांचा म्हणजे सत्व रज तम ह्या त्रिगुणांचा ईश, तो शिवगणांचा नेताही आहे. तो ओंकार स्वरूप असल्याने निर्गुणाचाही मुळारंभ आहे. त्याला नमन करून नंतर आपण चारही वाणींची देवी शारदेला वंदन केले आहे. 4 वाणी म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. गणेश हा विद्येचा देव कोणत्याही विद्या आकलन करण्याच्या स्फूर्ती देतो आणि शारदा स्फुरण देऊन बोलायला स्फूर्ती देते. गणेश हा शिव तर शारदा ही शक्ती आहे. या दोघांना वंदन करून ग्रंथपूर्तीसाठी आशीर्वाद घेऊन परब्रह्म स्वरूप राघवाच्या अनंताकडे नेणारा मार्ग म्हणजेच भक्ती मार्ग धरूया असे समर्थ आपल्याला ह्या श्लोकात सांगतात.